इचलकरंजी शहरामध्ये निवडणुकीस अवघे काही तास शिल्लक राहिले असताना उमेदवारांकडून होणाऱ्या कथित पैसे वाटपाच्या प्रकारांना चांगलाच वेग आल्याचं चित्र दिसून येत आहे। मतदानाच्या आदल्या दिवशी शहरातील विविध भागांतून पैसे वाटपाबाबत तक्रारी वाढल्या असून त्यातूनच प्रभाग क्रमांक 9 मध्ये राजकीय वादाला गंभीर वळण लागल्याची घटना समोर आली आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारासाठी काही कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू असल्याची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे। ही माहिती मिळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन विचारणा केली। यावेळी पैसे कुणासाठी वाटत आहात या प्रश्नावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला। काही वेळातच हा वाद चिघळत जाऊन हाणामारीत रूपांतरित झाला। हा प्रकार गांधी कॅम्प परिसरातील 2 नंबर शाळेजवळ घडल्याचं सांगण्यात येत आहे। पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून शिवशाहू विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। तोपर्यंत दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही गटांना शांततेचं आवाहन केलं। मात्र यावेळी दोन्ही बाजूंतील 2 स्थानिक नेत्यांनी एकमेकांना धमकीवजा भाषा वापरल्याने परिसरातील तणाव आणखी वाढला। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP यांच्यासह शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तसेच गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दाखल झाले। मोठ्या पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने जमाव पांगवण्यात आला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। दरम्यान उद्या मतदान होणार असताना आज शहरात मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी पोलीस व निवडणूक प्रशासनाकडे येत असल्याचं समजते। याबाबत निवडणूक आयोग व पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की जर कुठे पैसे वाटप सुरू असल्याचं आढळून आले तर त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। गांधी कॅम्प परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले असले तरी सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे।